आहाहाहा! काय सुंदर दिसतंय ते ताट. मेथी, भाजी, भात, भाकरी आणि तुम्हाला खरं सांगू मेथीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी हेच कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. आपल्या आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग येतात. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आता सगळंच संपलंय. पण तिथून सुद्धा कधी-कधी खूप मोठी सुरुवात आपली होऊ शकते. अशीच सुरुवात सर्वांची हो, ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी इथे एक मेथीची जुडी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याच्यातली सगळी घाण मी बाजूला काढून अशी निवडून एकत्र करून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की पावसाळा असो किंवा काहीही असो, मेथीची जुडी स्वच्छ करून घ्यावी लागते. त्याला खूप माती लागलेली असते आणि एका पाण्यानं धुतली तर ती माती निघत नाही. त्यामुळं 2 पाण्यानं तुम्ही मेथीची भाजी स्वच्छ करून घ्या. कारण की त्याच्यामध्ये मातीचे कण राहिलेले असतात. त्यामुळे ती मेथी स्वच्छ तुम्ही बघा, तुम्ही ज्या कढईमध्ये वगैरे धुता किंवा पाटीमध्ये धुता त्याच्या खाली राळ राहिलेली असते मातीची, ती सगळी बाजूला काढा आणि अशा स्ट्रेनवरती ती नितळायला ठेवा. आणि मग काय कढईमध्ये तेल गरम करा, 2 पळ्या तेल टाका. कारण मेथीची भाजी म्हणजे तेलाला कंजूसी करायची नाही. आणि तेल टाकल्यावर सगळ्यात महत्त्वाचं मी जिरे वगैरे काही टाकत नाही. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा मी करून घेतलेला आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही तो ठेचा करून टाका. आणि हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा मी इथं ॲड केलेला आहे. आणि लसणाच्या या ठेच्याची चव आपल्या आयुष्याला सुद्धा लागलेली पाहिजे. ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्य सुंदर होत नाही आणि या ठेच्याशिवाय मेथीसुद्धा सुंदर होत नाही आणि म्हणून चविष्ट होत नाही. कारण मेथी दिसायला सुंदर असली तर चविष्टसुद्धा लागणारच आहे. आणि म्हणून इथं मेथी करण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या मी सोलून बारीक करून घेतलेल्या आहेत. त्या मस्त हलवून घ्यायच्या. त्या भाजल्या की त्याच्यामध्ये आपण जी निवडून स्वच्छ करून घेतलेली जी मेथी आहे, निथळायला ठेवलेली आहे, ती मेथी मी इथं ॲड करते. आणि मेथी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण सगळं हलवा. मेथीची जुडी बघा व्यवस्थित. त्याच्यामध्ये मीठ, तिखट आणि शेंगाचं भरपूर कूट तुम्ही टाकल्याशिवाय मेथीची भाजी करू नका. मेथी करतानाचं सगळ्यात मोठं तंत्र म्हणजे मेथीची चव तुम्ही बघा. शेंगाचं कूट आणि डाळ हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. मेथी चर भाजली की त्याच्यामध्ये मीठ टाका. खरं तर मेथी ची जुडी जेवढी आहे तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका. कमी जास्त झालं तर पुन्हा मेथीची चव बिघडेल. आणि त्याच्यामध्ये शेंगाचं कूट भरपूर प्रमाणामध्ये टाका म्हणजे मेथी चविष्ट लागणार आहे. आणि जर तुम्ही चटणी टाकत असाल तर हिरवी मिरची स्किप करा. कारण की जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू नका. तुम्ही चटणी टाकली तरी चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक टिप तुम्हाला सांगते मी मेथीची भाजी बनवण्यासाठी. याच्यामध्ये मटकीची डाळ मी स्वच्छ धुवून एक छोटीशी पळीभर मी मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे निवडून. कारण मटकीमध्ये शक्यतो खरसते आणि मग ती स्वच्छ करून धुवून भिजू घातलेली होती आणि मी ती इथं ॲड केली आहे. आणि ज्या वेळेला आपण मेथीच्या भाजीमध्ये मटकीची डाळ टाकतो त्यावेळेला मटकीची आणि मेथीची अप्रतिम चव लागते. खूप सुंदर अशी ही मेथी लागते. त्यामुळं हे सगळं एकत्र ज्यावेळेला आपण करतो, तुम्हाला पाण्याचा हपका त्याच्यावरती मारायचा असेल तर तुम्ही नक्की मारा. नाही मारला तरीसुद्धा त्या मिठाचं पाणी होतं आणि मटकी तुम्ही ही मेथी आणि मटकी सगळं एकत्र करून व्यवस्थित ढवळून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दणकून अशी वाफ काढायची. मेथी झाकल्याशिवाय कधीच चविष्ट होत नाही. तुम्ही बघा मेथीचा कलर काळपट झाला की ती मेथी खूप चवीला छान झाली आहे असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही बघू शकाल मेथी खूप छान झाली आहे आणि अशी मेथी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची मेथीची भाजी कशी झाली आहे. हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.